नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जनार्दन वागेरे. इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 4 फूट बाय 12 फूट या पद्धतीने आपण काजूची लागवड केलेली आहे आणि काजूची लागवड करून फक्त आणि फक्त 2 वर्ष झालेले आहेत. आणि जर आज प्रत्यक्ष मला तुम्हाला दाखवताना आनंद होतो की भरपूर काजू लागलेले आहेत. हाय डेन्सिटी प्लांट, क्लोज प्लांट, इस्रायल आणि जर्मन टेक्नॉलॉजी. फांद्यांची संख्या कंट्रोल केलेली आहे, हाईट कंट्रोल केली आणि एक जबरदस्त उत्पादन येऊ शकतं हे मी सिद्ध करून दाखवलं. लोक काय म्हणतात त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही. तर तुम्हाला प्रत्येकाला व्हिजिट करावीशी वाटेल अशी सुंदर बाग. कारण ज्या लोकांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत, लांब आहेत, त्यांना काही वेळा व्हिजिट करणं अशक्य होतं. किंवा आपल्याला यूट्यूबवर चांगली काजूची बाग जर बघायची असली तर आपण प्रत्यक्ष बघू शकतो की कशा पद्धतीने मी केलेले नवीन नवीन प्रयोग तुम्हाला बघायला मिळतील. आता मित्रांनो प्रत्यक्ष दाखवतोय. खालीचा भाग मुद्दाम दाखवला त्याचं कारण असं की बऱ्याच लोकांना डाऊट येतो की हे खूप लांब आहे, असं आहे तसं आहे, म्हणून मी खालीचा भाग दाखवला की 4 बाय 12 वरची लागवड ही प्रत्यक्ष बघू शकता. तर आता याला लागलेली फळं तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवेन की क्लोज करून दाखवतो. बघा किती सुंदर फळं लागलेली आहेत. हे बघा इथं अगदी छान, जबरदस्त. हे बघा घसात लागतात. वेंगुर्ला 4 व्हरायटी आहे. क्लोज प्लांटेशन काजूला तुम्ही छाटणी करून कंट्रोल करू शकता, हाताने फळं खुडू शकता, स्प्रेइंग शेड्यूल मेंटेन करता येतं. विशेष म्हणजे हे बघा प्रत्येक एका काजूच्या झाडावर जवळपास आता 100 ते 150 सेटिंग आहे. आणि हे फक्त दुसरं वर्ष आहे मित्रांनो, दुसरं वर्ष. हे काही लय वर्ष नाही. आता इथं दाखवतो काही काजू तयार सुद्धा झालेले आहेत. हे बघा, हे बघा काजू तयार सुद्धा झालेले आहेत. हे बघा घसात फळं लागतात. आता ही वरची फांदी दाखवतो. हे बघा, हे बघा कंट्रोल करता येत नाही. बऱ्याच लोकांनी असं म्हटलं होतं, परंतु काही नाही, सोपी गोष्ट आहे. खतांचं शेड्यूल, खतांच्या मात्रा अगदी व्यवस्थित द्यायची, त्याची ग्रोथ चांगली करून घ्यायची. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, याला मी एकही स्प्रे आतापर्यंत घेतलेला नाही. प्रामाणिकपणे सांगणारा माणूस आहे मी. एकही स्प्रे न घेता जर इतके सुंदर काजू येऊ एकही स्प्रे घेतलेला नाही या काजूला. आतापर्यंत एकही स्प्रे झालेला नाही. कारण हा प्रयोग होता की बाबा आपल्याला पहिल्यांदा बघायचं होतं की हे नॅचरल पद्धतीने येऊ शकतंय का. माझ्या शेतकरी बांधवांना ज्यांना स्प्रेइंग शेड्यूल माहीत नसेल त्यांच्यासाठी. म्हणजे आता ही परिस्थिती सगळ्या महाराज सारखीच राहणार नाही. काही ठिकाणी किडींची संख्या जास्त आहे तर तिथं स्प्रे घ्यावे लागतील. तर त्याचं शेड्यूल पण आपण नंतर तयार करणार आहे. कारण ते याच्यावरती एक चांगलं काजू हाय डेन्सिटीवर मी एक चांगलं पुस्तक लिहित आहे. सुरुवात झालेली आहे. जेव्हा येईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला ते हे दाखवेन. आंब्याचं आता छपायला टाकलेलं आहे. तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता मित्रांनो किती सुंदर काजू तयार झालेत. आणि मला सुद्धा तुम्हाला दाखवताना आज आनंद होतोय की बाबा लोक मला म्हणायचे की हा माणूस काही पण करतो, हा वेडा आहे, हे करतो. तर हो, खरोखर जे वेडे असतात तेच इतिहास बनवतात. तर आज प्रत्यक्ष बघू शकता. म्हणजे क्लोज प्लांटेशनचा आपल्याला अतिशय फायदा आहे. इस्रायल जर्मन टेक्नॉलॉजी. लांब लांब झाडं लावून एक तर काय प्रॉब्लेम होतो की झाडांची संख्या कमी होते. आणि संख्या कमी झाल्यामुळं काजूंची पण संख्या कमी होते ना. हाय डेन्सिटी प्लांटमध्ये जवळपास 1000 झाडं बसू शकतील. आणि 1000 झाडांचं नक्कीच उत्पादन जास्त येईल. एका झाडावर फक्त आणि फक्त आपल्याला 4 किलो जरी काजूच्या बिया मिळाल्या मित्रांनो, बघा किती सुंदर काजू तयार होत आहेत. बघा अगदी सुंदर, अप्रतिम. काही तर सेटिंग आता होत आहे बघा. म्हणजे अजून फ्लॉरिंग पण आहे, सेटिंग पण आहे आणि काजू स्टार्ट पण झालेला आहे. कोकणात सुद्धा अजून काजू स्टार्ट झालेला नाही, परंतु आपल्याकडे काजू ओके, एकदम जबरदस्त उत्पादन येऊ शकतं. हे मित्रांनो हे काही दुसऱ्या भागातला नाही, हा नाशिक भागातला मी तुम्हाला आता सध्या व्हिडिओ दाखवत आहे. माझ्या अभ्यास केंद्रात, छत्रपती शिवाजी महाराज फळबाग अभ्यास केंद्रातील हा व्हिडिओ आहे. उद्देश एकच की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नवं काहीतरी घेऊन यायचं, की उत्पादन वाढवण्यासाठी
नुसतं खतं आणि औषधं वापरून फायदा नाही, तर टेक्नॉलॉजीमध्ये बदल करणे ही फार काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी काम करायला लागलो आणि त्याचे रिझल्ट तुम्ही काय डोळ्यांनी बघू शकता. आणि हे आत्ताच नाही, तुम्ही कधी पण या मित्रांनो. मुक्काम पोस्ट चिंचवड, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. आपण ट्रेनिंग सुद्धा प्रशिक्षण सुद्धा देतो दुसरा रविवार आणि चौथा रविवार. संपर्क नंबर जर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असेल आंब्याचं, आता सध्या आंब्याचं चालू आहे, तर क्लोज प्लांटेशन 3 बाय 14 फूट, 3 बाय 12 फूट, 3 बाय 7 फुटावर आपल्या आंब्याच्या लागवडी आहेत आणि खूप जबरदस्त उत्पादन येत आहे. तर ते पण तुम्हाला जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर संपर्क करू शकता अमोल सरांशी. अमोल सरांचा नंबर आहे 78 75 53 64 65. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.